तर मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की ज्या शेतकऱ्यांची निवड पी-एम कुसुम सोलार योजनेअंतर्गत झालेली आहे, तर अशा शेतकऱ्यांना आपला सेल्फ सर्व्हे करावा लागतो. त्यानंतर लाभार्थी हिस्सा भरावा लागतो आणि लाभार्थी हिस्सा भरल्याच्यानंतर आपणास व्हेंडर निवडण्याचे ऑप्शन त्या ॲपमध्ये दाखवले जाते. तर यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांनी आपले व्हेंडरचे सिलेक्शन केलेले असेल आणि बहुतांश शेतकऱ्यांनी यामध्ये व्हेंडरचे सिलेक्शन हे केलेले नाही. लाभार्थी हिस्सा भरलेला आहे, परंतु व्हेंडरचे सिलेक्शन हे केलेले नाही. तर यांना 31/12/2025 या तारखेपर्यंत व्हेंडर निवडून घ्या म्हणून अगोदरच मॅडम महाऊर्जाकडून SMS पाठवण्यात आले होते. जर आपण व्हेंडरचे सिलेक्शन 31/12/2025 या तारखेपर्यंत केले नाही तर आपला अर्ज रद्द होईल आणि आपण जो काही भरलेला लाभार्थी हिस्सा आहे, हा लाभार्थी हिस्सा आपणास परत करण्यात येईल. तशा प्रकारचे SMS महाऊर्जाने त्यांना अगोदर पाठवले होते. तर यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. तर आता आपण मेडा बेनिफिशरी हे जे काही ॲप आहे, हे ॲप ओपन जर केलं तर आपणास तिथे एक अशा प्रकारचे नोटिफिकेशन दाखवले जाते की केंद्र शासनाच्या दिनांक 28 ऑगस्ट 2025 व दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजीच्या निर्देशानुसार सदर योजना दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी संपुष्टात आली आहे. तर अशा प्रकारचे नोटिफिकेशन आपणास त्या ॲपमध्ये पाहायला मिळते. आणि मेळा महाऊर्जाच्या पोर्टलवर आपण जर पाहिलं तर तशा प्रकारचे कोणतेही नोटिफिकेशन आपणास यामध्ये पाहायला मिळत नाही. आणि शिवाय जे काही नवीन नोंदणी करण्याचे ऑप्शन आहे, तर यामध्ये आपण नव्याने यामध्ये अर्ज भरू शकतात. तर येथे अर्ज भरण्याचे ऑप्शनसुद्धा चालू आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपला सेल्फ सर्व्हे केलेला आहे, लाभार्थी हिस्सा भरलेला आहे आणि व्हेंडरचे सिलेक्शन केलेले आहे, तर व्हेंडरचे सिलेक्शन ज्या शेतकऱ्यांनी केलेले आहे, परंतु अद्याप त्यांच्या शेतामध्ये पंप हा फिट झालेला नाही किंवा त्यांना मटेरियल हे भेटलेले नाही, तर डॅशबोर्डला त्यांच्या आता आपणास एक नवीन ऑप्शन हे पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, त्यासाठी मी तुम्हाला घेऊन जातो मोबाईल स्क्रीनवर. तर त्यासाठी आपणास मेडा बेनिफिशरी हे जे काही ॲप आहे, हे ॲप आपणास आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचे आहे. तर प्ले स्टोअरवरून आपण ते इन्स्टॉल करून घेऊ शकतात आणि ऑलरेडी इन्स्टॉल केलेले असेल तर त्याला एकदा अपडेट करून घ्या. तर येथे आपणास अर्ज तपशील याच्यावर येथे यायचे आहे. अर्ज तपशील याच्यावर येथे आल्याच्यानंतर आपण येथे ते नोटिफिकेशन पाहू शकता आणि खाली आपण मित्रांनो येथे पाहू शकतात की पुरवठादार नियुक्त करा. तर शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड, तर शक्ती पंपची निवड या शेतकऱ्यांनी पाठीमागे केलेली आहे आणि व्हेंडर सिलेक्शन करून जवळजवळ 4 ते 5 महिने झालेले आहे, परंतु अद्याप या शेतकऱ्याला कंपनीकडून कसल्याही प्रकारचे मटेरियल भेटलेले नाही. आणि खाली आपण येथे पाहू शकतात की विक्रेता बदलण्याची विनंती. तर याच्यावर येथे क्लिक केल्याच्यानंतर आपण पाहू शकतात की खाली विनंती पाठवली आणि ते जे काही ऑप्शन आहे ते ऑप्शन येथे गेलेले आहे. खाली येथे आपण पाहू शकता. तर हे जे काही ॲप आहे, मी येथे एकदा रिफ्रेश करून पाहतो आणि येथे परत मी बॅक आलो आणि परत त्या डॅशबोर्डला आलो. तर खाली येथे अभिनंदन, तुम्ही अर्जाची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे, लवकरच तुम्हाला पंप बसवला जाईल. आणि सुरुवातीला आपणास तिथे व्हेंडर चेंज करण्याचे ऑप्शन दाखवले जाते, परंतु आपण त्यामध्ये रिक्वेस्टसुद्धा पाठवली, परंतु यामध्ये पुढे काही अपडेट झाल्याचे आपणास पाहायला मिळत नाही. तर मित्रांनो, या योजनेमध्ये अजून काय नवीन बदल होतात ते आपण पुढे बघणारच आहोत. तर यामध्ये जर काही नवीन अपडेट आले तर मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देखील कळवेल. तर त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.